आपल्या लोकांना काही दिवस जुळून घ्यायला सांगितलं. याला त्याग म्हणत नाही, याला स्वार्थ म्हणतात. आणि त्या माध्यमातून त्याने जी महाराष्ट्राची लूट केली त्याला काय त्याग म्हणणार नाही. बावनकुळे असं म्हणतात की त्याग समजूनच मोठेपणा जागा वाटपात दाखवा. बावनकुळ्यांचा त्याग आम्ही पाहिला. 50 लाखाची जमीन त्यांना 50 कोटीची जमीन त्यांना जी कवडीमोल भावात सरकारकडून त्यांनी जी ओरबडलेली आहे, हा त्याग आहे का? मी जे म्हणतोय की ह्यांना त्याग आणि बलिदान वगैरे शब्द जे आहेत हे यांच्या तोंडी शोभत नाही. प्रेशराईज केले जाते कुठेतरी. हे पहा, मी मागेही म्हणालेलो आहे, शिंदेंचा खेळ या निवडणुकीत भाजपच संपवेल. शिंदे, अजित पवार यांचा जो खेळ आहे, भारतीय जनता पक्ष मदारी आहे. भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि ही सगळी माकडं आहेत. या माकडांना आपल्या तालावर नाचवणार आणि या माकडांना सोडून देणार. राऊतसाहेब, आता निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या. हा प्रश्न खरं म्हणजे दोन्ही गटाला आहे की महायुती आणि मग महाविकास आघाडी. आता तरी काही सूत्र किंवा जागा वाटप कधी, फॉर्म्युला कधी जाहीर होणार हे ऑफिशियली कळवलं जाणार आहे का? हो, कळवेल ना. का नाही कळवलं जाणार? कोण कुठे लढतं हे तुम्हाला कळेलच ना. 288 मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की कोण कुठे कसं कोणत्या पक्षाचे कोणत्या चिन्हावर लढले जात आहेत. आज आणि उद्या 2 दिवस बैठकाचं सत्र चालू. तारखा जाहीर केल्यावरती आता आम्हाला उमेदवारांसंदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात ज्या चर्चेला ब्रेक लावावाच लागेल. राऊतसाहेब, ऑफिशियली कधी पत्रकार परिषद घेऊन कधी घोषणा केली जाईल याची तुम्ही आज माझी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होईल. माननीय शरद पवार साहेबांशी चर्चा होईल. काँग्रेसचे नेते आमच्याबरोबरच आहेत आज. आणि मग आम्ही तिघे मिळून कोणत्या दिवशी हे जागा वाटप जाहीर करायचं. पण त्यात लवकरात लवकर करावंच लागेल. किती काळ आता तुम्ही थांबणार आहात? करू ना. सर, 30 ते 35 दिवसाचा वेळ पुरतोय. मग यामध्ये उमेदवारांना हा वेळ पुरेसा आहे का? आमच्या उमेदवारांना हा वेळ पुरेसा आहे. आम्हाला काय पैसे वाटायचे नाही आहेत. आम्हाला काय पैशाचं वाटप करायचं नाही. ज्या पद्धतीनं समोरचे लोक करणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला प्रचारासाठी आमचा प्रचार हा झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे. हा आमचा प्रचार आहे. हे गद्दारांचं बेईमानांचं सरकार या राज्यातून घालवायचं आहे हा प्रचार पूर्ण झालेला आहे. हे खोकेवाल्यांचं सरकार, महाराष्ट्रावर अस्मितेवर हल्ला करणारं सरकार आम्हाला घालवायचं हाच आमचा प्रचार. आता नवीन प्रचार आम्ही काय करतोय? भ्रष्टाचारी सरकार. राऊतसाहेब, पण महाविकास आघाडीत तुमचे जे इतर अन्य मित्र पक्ष आहेत ते समाधानी नाहीयेत. त्यांना ज्या जागा हव्यात किंवा ज्या संख्येने जागा हव्यात त्या त्यांना मिळत नाही. महाविकास आघाडी कोणत्याही आघाडीमध्ये कोणताही पक्ष पूर्ण समाधानी नसतो. शिवसेना आणि भाजपची 25 वर्ष युती होती. दोन्ही पक्ष कायम जागा वाटपानंतर असमाधानी होते. पण जेव्हा युती किंवा आघाडी होते तेव्हा प्रत्येकानं आपल्या भूमिका, आघाडीतल्या भूमिका मान्य करून समाधान मानायचं असतं. आचारसंहितेच्या अगोदर मोठ्या योजनांचा पाऊस या ठिकाणी पाडण्यात आला. हा तो मतदार यंदा अशा प्रकारे संधी त्यांना मिळणार आहे. बघा, हा कोरडा पाऊस आहे. ढग गडगडले पण पाणी कुठे? टोल माफीच्या संदर्भात जो निर्णय झाला तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे. म्हणजे ज्या टोल कंपन्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, जी मुदत आहे त्या मुदतीआधी टोल माफी केल्यामुळे त्या कंपन्यांना शेकडो कोटी रुपयांचा परतावा करावा लागणार आहे. बरोबर? त्यातले 50% हे मिंधे, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवारांची यांच्या वाट्याला जाणार आहेत निवडणुकीसाठी. हे एक पडद्यामागचं एक सूत्र ठरलेलं आहे. राज्याच्या तिजोरीतून हे पैसे आता त्या टोल कंपन्यांना द्यावे लागतील अशी माझी माहिती आहे.
राऊतसाहेब, आचारसंहितेपूर्वी अगदी शेवटच्या क्षणी 7 आमदारांचा शपथविधी, विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी पार पडला. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. देवेंद्र फडणवीस घर घर संविधानचा नारा देऊन एक कार्यक्रम राबवत आहेत, पण त्यांच्या सरकारनं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असताना या संदर्भात घाईघाईनं आचारसंहिता जाहीर व्हायच्या 5 तास आधी जो निर्णय घेतला 7 आमदारांना शपथ देण्याचा, तो घटनाबाह्य आहे. मुळात पहिली यादी राज्यभवनामध्ये प्रलंबित आहे, ठाकरे सरकारने पाठवलेली, आणि दुसरी यादी तुम्ही घाईघाईनं पाठवता. ज्या कारणासाठी तुम्ही आमची यादी थांबवलीत, प्रत्येक जो सदस्य होता, जे नावं होती, त्याची चौकशी करण्यात आली, त्याच्यावरती काय खटले आहेत, काय नाहीत, अमुक आहे का, तमुक आहे का, आधीच्या राज्यपालांनी केलं. मग ह्या 7 आमदारांच्या संदर्भात त्या शपथ दिली, त्यांच्या संदर्भात राज्यपालांनी कोणती विशेष माहिती घेतली? हे सगळे राजकीय कार्यकर्तेच आहेत, धर्मगुरू आहेत ना. त्यातले एक सदस्य जे आहेत, इद्रिस नायकवाड, त्यांचा इतिहास काय आहे? त्यांनी वंदे मातरमला विरोध केलेला आहे. त्यांनी सांगली महानगरपालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केलेल्या या व्यक्तीस तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता. कुठे गेले तुमचा तो हिंदूंचा गब्बर? तो हिंदूंचा गब्बर कुठे आहे? जो मी हिंदू का गब्बर ढब्बर. कुठे देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाची भाषा करतात सगळे? वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडीला लावून बसता. फंपक लोक. याच माणसानं एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावरती हल्ला केला होता, या नायकवाडींनी. तपासा, पोलीस रेकॉर्ड. आणि तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचं नाव हे देवेंद्र फडणवीस वगैरे पाठवतात. हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांना तुम्ही आमदार केलाय. काय तुमची नियत आणि नीती आहे मला सांगा. असे हे लोक तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता. अजूनसुद्धा जे 6 आहेत त्यांच्यासुद्धा कुंडल्या मी काढू शकतो, पण वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही आमदार केलेला आहे. महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवरती आता पिपाण्या वाजवायची अधिकार नाही. जे आहेत ना टिळे लावून फिरतात ना हिंदुत्वावर बोलायला, वंदे मातरमच्या घोषणा देत, करा विरोध, करा मागणी त्याला मागे बोलवण्याची, तर तुम्ही खरे हिंदूंच्या अवलाद आहात. चला, थँक्यू. महत्त्वाचा प्रश्न आहे की या सरकारच्या कार्यकाळात आमदारांच्या अपात्रतेबाबतीत सर्वोच्च न्यायालयात निकाल होऊ शकला नाही. तो होणारही नव्हता. याचे कारण आहे की सर्वोच्च न्यायालयावरती कमालीचा दबाव, इतरही अनेक गोष्टी असू शकतात. निवडणुका जाहीर झाल्या तरी अपात्रतेच्या संदर्भात जर न्यायालय निर्णय घेणार नसेल तर न्यायालयानं घटनाबाह्य सरकारलाच आपलं समर्थन दिल्यासारखं दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, पण संविधान विरुद्ध एक सरकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चालवू देतात आणि आम्हाला तारखांवर तारखा देतात. मला असं वाटतं या देशाच्या जनतेचा सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वासही उडून गेलेला आहे. मी लवकरच त्या संदर्भात माहिती देईन. या सर्व काळामध्ये कोणत्या न्यायाधीशानं आणि त्याच्या कुटुंबानं लंडनमध्ये 300-400 कोटीची विला खरेदी केलेल्या आहेत आणि कोणाच्या पैशानं खरेदी केलेल्या आहेत, आणि त्या बदल्यात महाराष्ट्र सरकार कसं वाचवण्यात आलं हे मी लवकरच जाहीर करेन. राऊतसाहेब, तुमचा गंभीर आरोप आहे, हे जे न्यायमूर्ती आहेत हे माजी न्यायमूर्ती आहेत की पाहू ना. न्यायमूर्ती? नाही, मी पाहीन ना, मी त्याच्यावर चर्चा करेन आणि त्या बदल्यात ते सरकार कसं वाचवण्यात आलेलं आहे याची मी लवकरच माहिती देईन. हे सरकार वाचवलं याच्यामागे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र होतं. हे घटनाबाह्य सरकार होतं. हे वाचवण्यासाठी हजारो कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये खर्च झालेले आहेत. दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आमची न्याय यंत्रणा संविधानाचं रक्षण करण्यामध्ये अपुरं पडलेली आहे. ईव्हीएम मशीन यंदा
ईव्हीएम मशीन सेफ असणार का यंदा निवडणूक आयोगाचं त्यावरती नियंत्रण बघा, असणार का? निवडणूक आयोगाचं आणि ईव्हीएम मशीनचा जो नाता आहे ना, त्या नात्यावरती न बोललेलं बरं. ईव्हीएम मशीन या विषयावरती आता देशाची जनतेचे कान ऐकून ऐकून पकलेले आहेत. हरियाणामध्ये अनेक प्रकरणं आत्ता बाहेर आली ईव्हीएम मशीन संदर्भात. तरी आमचं निवडणूक आयोग म्हणत आहे की निवडणूक आयोग ईव्हीएम एकदम फुल प्रूफ आहेत. जनतेचा ज्या ईव्हीएम मशीनवरती ईव्हीएमवरती विश्वास नाही, ती यंत्रणा का राबवताय तुम्ही? अख्ख्या जगामध्ये ईव्हीएम नाही आहेत, नष्ट केलेले आहेत. आमच्याकडे तुम्ही का हट्ट करताय? राऊत साहेब, एक फक्त मराठीतला प्रश्न आहे की मध्यंतरी राज ठाकरेंनी घोषणा केली, ना युती ना आघाडी, त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतोय आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीनंतर सत्तेतला पक्ष असेल. कोणाचा? राज ठाकरेंचा पक्ष. महाराष्ट्रात हो, महाराष्ट्रात? निवडणुकीची महाराष्ट्रात हो 288 जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि 145चं बहुमत लागतं. जर त्यांना बहुमत मिळणार असेल तर स्वागत आहे. किती जागा लढणार आहेत मला माहीत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट त्यांना 2च जागा देतोय. 2च जागा देतोय असं मी ऐकलं. मला माहीत नाही. राजकारणामध्ये लोकशाही आहे, कोणालाही अधिकार आहे. आम्ही उद्या सांगू शकतो अमेरिकेत, म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की भारतीय जनता पक्ष इतका आंतरराष्ट्रीय पक्ष मोठा आहे की अमेरिकेत पण ते सत्तेवर येऊ शकतात. आता अडाणीच्या माध्यमातून ते नायजेरिया, केनिया इथे सत्तेवर आलेलेच आहेत. आणि तिकडल्या बऱ्याचशा प्रॉपर्टी अडाणीने मोदींच्या माध्यमातून घेतल्या, त्याच्यामुळे तिकडे त्यांची सत्ता आहे. सर, आपने कहा है कि सुप्रीम कोर्ट में आप जो लड़ाई लड़ी थी, आपकी उम्मीद टूट गई, क्या वजह से? हमारी उम्मीद टूट गई. चुनाव का ऐलान हो गया महाराष्ट्र में. 3 साल से हम न्याय की गुहार सुप्रीम कोर्ट में लगा रहे हैं, तारीख पे तारीख. सुप्रीम कोर्ट हमारे आखिरी आशा का किरण रहा कि इस राज्य में जो संविधान के खिलाफ एक सरकार बनी है, हाँ, करप्शन और भ्रष्ट मार्ग से, आप उनको बचाने की कोशिश की. क्यों की भाई? ये देश के सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश हो या सभी न्यायाधीश हो, हम हाथ जोड़ते रहे. हमारी पार्टी को जिस तरह से तोड़ा गया, बाला साहब ठाकरे जी की पार्टी एक ऐसे व्यक्ति के हाथ में दी जिसका कोई शिवसेना से संबंध नहीं है. शरद पवार साहब की पार्टी एक ऐसे व्यक्ति के हाथ में दी जिनका कोई संबंध नहीं है, चिन्ह भी दे दिया. और आप 3 साल से हमको सिर्फ तारीख पे तारीख दे रहे हो. कौन सा न्याय है इस देश में? सर्वोच्च न्यायालय संविधान की रखवालदार है, चौकीदार है. लेकिन संविधान के बारे में न्याय करने में आप इतना विलंब करते हो, तो न्याय कैसे और कहाँ मिलेगा? ये जो सरकार बचाई है महाराष्ट्र की, उसके पीछे बहुत बड़ा खेल हो गया है, जल्दी सामने आ जाएगा. लोग बोलते हैं कि लंदन में कुछ लोगों ने बहुत प्रॉपर्टीज खरीदी है. इस मुकदमे के संदर्भ में जो लोग हैं कुछ, अभी देखूंगा, धीरे धीरे हम उस बारे में जानकारी दे देंगे आपको. कुछ लोगों ने 300 करोड़ की विलास खरीदे हैं. सर, इलेक्शन कमीशन ने तारीख अनाउंस कर दी है विधानसभा चुनाव के पहले. महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग को लेकर क्या कुछ जो है महाराष्ट्र, देखिए, सीट शेयरिंग की बात सिर्फ महाविकास आघाड़ी है, सामने भी 3-4 पार्टी एक साथ है ना, उनको भी सवाल पूछिए. हमारा काम लगभग पूरा हो चुका है, जल्दी हम आ जाएंगे सामने.